जय साईनाथ. आपण आहोत कांदूर विलेज. समोर आपल्या रुणावल आहे आणि आजचा आपला प्रवास चाललेला आहे शिर्डीचा. 12 जून तारीख आहे 2025 आणि संध्याकाळचे जवळजवळ वाजलेले आहेत 4. ॲक्टिव्हाने आजचा आपला प्रवास आहे. लोकेशच्या प्रवासाची माहिती आपण थोड्या वेळाने देत राहू आणि प्रवास करत राहू. प्रवास आपला सुरू होतो. सध्या जवळजवळ आपण आलेलो आहोत कल्याण टोलनाका, खडका टोलनाका आणि आताची वेळ झाली आहे 5:13. लोकेशजी आपल्या सोबत ड्रायव्हिंगमध्ये.
कांजूरमार्गवरून बऱ्यापैकी कसाऱ्याच्या आसपास आलो आहे. 2 किलोमीटरवर कसारा आहे आणि नॉनस्टॉप आल्यामुळे थोडं चाय पाण्यासाठी थांबा घेतोय. हॉटेल साई कृपामध्ये आपण बासुंदी चाय पिऊन पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला रवाना होऊ. सध्याचा टाईम झालेला आहे 6:19 12 जून. संध्याकाळची वेळ आपली चालू आहे. त्यासोबत आज आपला प्रवास चालू आहे तो आहे लोकेश जैन. सध्या आमचा नाश्ता चालू आहे. थोड्या वेळाने बासुंदी चाय येणार आहे, ती पिणार आहोत आणि पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला रवाना होणार आहोत. चाय पिऊन आपली झालेली आहे आणि पुन्हा एकदा शिर्डीच्या प्रवासाला आपली सुरुवात. या मागच्या साईडला आपलं हॉटेल गेलेलं आहे साई कृपा. बासुंदी चाय 1 नंबर. वेळ झाली आहे 6:44. पालखी पदयात्रेंना थांबण्यासाठी नवीन नवीन थांबे बनत आहेत आजूबाजूला. लोकेश माहिती देतोय आपल्याला. ही शेड दिसते. या इथे आपली डिसेंबरला आपण जी रेग्युलर पालखी येतो त्याची या इथे राहिला असतो रात्रीच्या वेळेमध्ये. करवाल सेट असं या बोल्टचं काहीचं नाव आहे. इथून कसारा जवळजवळ 1-1.5 किलोमीटरवर असायला हरकत नाही. सध्या झालेला आहे 7:56 टाईम आणि समोरचा जो आपण घाट बघत आहात कसारा घाट किंवा घाटन देवी म्हटलं तरी चालेल. आता या घाटाच्या वर गेल्यावर आपल्याला इगतपुरीचा भाग सुरू होईल. पुढचा प्रवास आपला घाटातला राहतोय. चाललेलो आहोत आपण शिर्डीच्या दिशेने. कसारा घाटाच्या खालच्या बाजूस म्हणजे घाट सुरू होण्याच्या आधी अशी बरीच हॉटेलं या ठिकाणी उपलब्ध आहेत. नाश्ता पाणी आणि तसंच मोठी हॉटेलं पण आहेत जेणेकरून वॉशरूमची व्यवस्था आपल्याबरोबर लेडीज वगैरे असतात
त्यांच्याकरिता थोडं चांगलं पडतं. बाबागड हवा आणि घाटाला सुरुवात प्रारंभ. आपण जुन्यावाल्या घाटातून प्रवासाला सुरुवात करत आहोत. जो हा नवीन घाट बनायच्या आधी होता, इकडनं गाड्या फिरायच्या तिथून. आपण हा घाट लोकेशच्या माध्यमातून आज बघणार आहोत. घाटन देवी एकदम जुना रस्ता. आपण मूळच्या घाटन देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत, जे आतमध्ये आहे. आठी दिशाला वेगवेगळ्या मूर्त्या दिसून येत आहेत. आपला जुना घाटात देवी मंदिर त्या हायवेने वरतून येतो ना आपण, हा त्या घाटातून तेव्हा तुला दिसणार त्या रस्त्याने. हां, खालती उतरल्यावर आपलं हायवे लगतचं घाटन देवी मंदिर. हां, आणि आता आपण चाललोय पुढच्या रस्त्याला. हां, हे सरळ उतरलं की समोर ती घाटन देवी शेड मारला आहे. हां, म्हणतात ना वरती दुसरा मंदिर हा दुसरा. अच्छा.
आता आपण बाहेर पडणार आहे प्रॉयवर. हे एक्झिट द्वार आहे बाहेर घाटन देवीचा. लगभग 1 किलोमीटर पुढे आलो, अर्धा-पावणा किलोमीटर पुढे आलो. श्री घाटनदेवी मंदिर ट्रस्ट असं या बोर्डवर लिहिलेलं आहे हायवे लगतच्या. इथून आपली जी जुनी घाटनदेवी आहे म्हणजे रस्त्या लगतची हायवेची, ती या रस्त्याला थोडं मागे अर्धा किलोमीटरवर आहे. आणि आपण पुन्हा एकदा मेन हायवेला जॉईन झालो आहे आणि आपल्या पुढच्या रस्त्याला सुरुवात करतो आहे. हॉटेल मानसपासून आपण बाहेर पडलो आणि पुढच्या रस्त्याला सुरुवात करत आहोत. प्रवास आपला होत राहतो आहे, आम्ही माहिती आपल्याला काही वेळाने देत राहतो आहे. हा जो मागे बोर्ड गेलेला आहे त्याच्यावर कसारा वगैरे सर्व लिहिलेलं आहे. कसारा, मुंबई, कल्याण. संध्याकाळचे झालेत 7:30 आणि इगतपुरीच्या पुढे आपण जिओच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलो आहे. इकडे 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 जवळजवळ 7:45चा टाईम झालेला आहे आणि आपण सध्या आलेलो आहोत घोटी टोल नाका इथे. प्रवास थोडा आपला आरामात चालला असल्यामुळे थोडं हळूहळू. बऱ्याच जणांना हा रस्ता तसा परिचित असेलच, स्पेशली पदयात्रांना. पुढे आपण पास होतोय ओम साईराम. वरती ब्रिज आहे तो नाशिक भागामध्ये जातोय आणि इथून खाली भारत गॅसचा पेट्रोल पंप आहे. तिकडनं जाऊन आपण घोटीच्या दिशेने खालून ब्रिजच्या खालून राईटला टर्न मारणार आहे आणि घोटी गावा माध्यमातून पुढे आपण सिन्नरला प्रवास करत आहोत. हा शॉर्टकट आहे, माहिती आहे त्यांच्यासाठी चांगलंच आहे, ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी आपण माहिती पुरवण्याचं काम करतोय. जसं आम्ही नवीन आलेलो तेव्हा आम्हाला यातील काही माहिती होती, काही नव्हती, पण नंतर हळूहळू समजत गेलं. तसंच नवीन लोकांनाही काही व्हिडिओच्या माध्यमातून इतरांच्या देखील माहिती पुरेपूर मिळेल. इकडून राईट मारून घोटी रस्ता. हा राईट मारला आहे ब्रिजच्या खालून आणि इकडे घोटी नाका. कमल स्वीट्स. इकडनं काही वेळाने आपण घोटीच्या रेल्वे ब्रिजच्या वरून ईस्ट वेस्ट असं होतं त्या भागातून आपण पुढे जाणार आहोत. प्रवास चालू राहतोय. पुढच्या साईडला ट्रेन दिसते आपल्याला, जे आपण ब्रिजवरून चाललोय. इथे खाली रेल्वे लाईन. सध्याचा वेळ होतोय 8:05. ट्रेन येते आहे, हे घोटी स्टेशन आहे. त्या इथून आपण या रस्त्याने वेगवेगळी नावलेली आहे. भंडारदरा डॅमच्या साईडला देखील जातो आणि सर्व तीर्थ टाकेतला पण जाणार एक रस्ता आहे. भेळपट्टा एवढ्यासाठीच बोललं जातं की इकडे सगळीकडेच भेळ मिळते आणि भेळ ही खूप मोठी असते, जेवणासाठी संपवू शकत नाही आपण, एवढी भेळ राहते. पुढचा प्रवास चालू राहतोय. आपण आहोत सिन्नर घाटामध्ये आणि वेळ झालेली आहे 9:05.
या बाजूला एक साई मंदिर आहे. इथे आपला पालखीचा थांबा असतो रात्रीचा. सगळी मंडळी थांबलेली असतात. आग लावली आहे. हनुमान मंदिर सिन्नर. रस्ता सगळा खाली आहे. शिर्डीच्या दिशेने प्रवास चालू आहे. मुंबई ढाब्याला सध्या थांबलो आहे. वीज वगैरे खूप कडकडते आहे. पाऊस जोरदार झाला आहे. थोडा वेळ आपण स्टे घेतोय. थोडं काहीतरी जेवण पाणी. ऑर्डर केलेली आहे, येईल खाऊ. लोकेश आहेच. बघूया आता. लाईट पण गेलेली आहे. थोडा पाऊस इकडे पडतोय. काल रात्री आम्ही पाऊस नाही झाला म्हणून मुंबई ढाब्यावरच थांबलो. हां, सध्या आम्ही मुंबई ढाबला झोपलो होतो. त्यांनीच आम्हाला बेडची व्यवस्था केली रात्री. आणि आता जवळजवळ सकाळी 6 वाजत आले. आता पुढच्या प्रवासाला परत एकदा सुरुवात करतो शिर्डीच्या दिशेने. हॉटेल मुंबई ढाबा फॅमिली ढाबाच्या इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात. आपण चाललो आहे शिर्डीच्या दिशेने. सकाळची वेळ झाली 6:45. समोर लिहिलं आहे वावी पांगरी शिर्डी. तो ब्रिज आणि तो बनायला टाईम आहे ना, बनवलं ना म्हणून तो तोडणं चालू केलं. आता केव्हा चालू केलं? आता बघ प्रोसिजरला जातो बरोबर. अजून 6 महिने या वर्षावर टोल म्हणून ओके होऊन जाणार. तो टोल झाला.
अहमदनगर, शिर्डी, कोपरगाव आपल्याला बोर्ड आले. 2 किलोमीटर शिर्डी. त्या पेट्रोल पंपाच्या इकडनं ही CNG साठी लाईन आहे गाड्यांची. थोड्या अंतरावर लागलेले आहे. अर्धा किलोमीटर लाईन आहे. CNG आला नाही म्हणून अर्धा किलोमीटरपर्यंत लाईन आहे आणि हो लोक लाईन लावत आहे. मगाशी आपण 2 मोठ्या गाडीची आता जायचं नाही. गेट नंबर 6 शिर्डी साई मंदिर. मंदिर मंदिर माहित नाही तुम्हाला कुठे. तुम्हाला यार किती म्हणतो हे काय म्हणतो. आम्हाला विचार करू मंदिर कुठे. श्री साईबाबा मंदिर. दर्शन करे को आहे का काय भाई कसं काय अडचण आहे. मोहन भाऊंची आठवण आली. प्रसादी काउंटर लाडू. साईनाथांचा कळस. कळस दर्शन घेतलं तरी चालतं. या साईडला साईनाथांची द्वारकामाई आहे. या बाजूला द्वारकामाई. इकडे धुनी वगैरे बघायला मिळते त्या बाजूला. ही आहे साईनाथांची. आता लिहिलेलं पण आहे चावडी. श्री चावडी. हनुमान मंदिर. हनुमान जी को अर्पण करके जाना ले दक्षिण मुखी लगभग त्याला कसारा तुमच्यापर्यंत ना 6-7 वाजता सगळी. संस्थानाचे मोबाईल लॉकर आहे 5 रुपयाला आहे. आणि चप्पल स्टँड आहे ते फ्रीमध्ये. मोफत चप्पल स्टँड साई मंदिराच्याच बाजूला आहे.
शिर्डी साईनाथांच्या मंदिराचा कळस. आपण ज्या क्षणाला मूर्तीचं दर्शन घेऊ शकत नाही किंवा इतर काही कारण असेल तर कळसाचं दर्शन देखील घेतलं जातं अशा वेळेमध्ये. ओम साईराम. जवळजवळ सकाळचे 9:10 आणि आम्ही साईनाथांचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना होतो आहे. आज तारीख आहे 13 जून, वार आहे शुक्रवार. कालच्या दिवशी आपण या ठिकाणचा प्रवासाला सुरुवात केलेली होती. धन्यवाद.